श्रीराम जय राम जय जय राम. 6 एप्रिल. आपण नेहमी मंदिरात देवाला शोधतो, पण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज म्हणतात की आपल्याला देवाकडे भेटायचे असेल तर आधी संतांकडे जायला हवे, कारण संत हे दुसरे तिसरे कोणी नसून चालते फिरते देव आहेत. आजच्या प्रवचनात आपण पाहणार आहोत की संतांचे महत्त्व सूर्यापेक्षा मोठे का आहे. आजच्या प्रवचनात महाराज सांगतात की संत हे चालते बोलते देवच आहेत. महाराज एक खूप महत्त्वाचा नियम सांगतात, तो म्हणजे ज्याला व्यवहारात चांगले वागता येणार नाही त्याला परमार्थ कधीच करता येणार नाही. संसारात अनेक गोष्टी घडतात, परंतु त्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊन द्यायचा नाही, असा निश्चय साधकाने करायला हवा. जेव्हा आपण सद्गुरूच्या विचारांचे आणि आज्ञेचे पालन करतो तेव्हाच आपल्याला खरी दिशा मिळते. महाराज सांगतात, संत हे जगावर स्वाभाविक सूर्यासारखे उपकार करतात, पण शास्त्रज्ञ म्हणतात की सूर्याचे तेज काळाप्रमाणे कमी होत आहे, मात्र संतांचे तेज नेहमी वाढतच आहे. संतांनी जगाला भगवंताचे नाम दिले, हा त्यांनी केलेला सर्वात मोठा उपकार आहे. जर एखाद्या श्रीमंत आईबापाचा मुलगा आपल्याला रस्त्यावर भीक मागताना दिसेल तेव्हा आपल्याला त्याची दया येते. तसेच महाराज म्हणतात की मनुष्य जन्माला आलो आहोत, जो अत्यंत दुर्मिळ आहे. इतका श्रेष्ठ जन्म मिळूनही आपण भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही तर ते आपले मोठे नुकसान आहे. म्हणून संतांनी आखून दिलेल्या मार्गावर डोळे मिटून आणि विश्वास ठेवून चालायला हवे. अनेकांना वाटते की संत फक्त हे शरीराचे रोग बरे करतात, पण महाराज सांगतात संत हे रोग बरे करत नाही तर रोगाची भीती नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देव आहेत. त्यांच्या देहाच्या हालचालीपेक्षा त्यांनी दिलेले नाम हे जास्त महत्त्वाचे आहे. महाराज शेवटी म्हणतात की संत वचनावर विश्वास ठेवा म्हणजे भगवत प्रेम लागेल, आणि एकदा की भगवत प्रेम लागले की विषयावरील प्रेम आपोआप कमी होईल. केवळ संतांची संगत करणे एवढे जरी आपण केले तर आपले कल्याण होईल. तर मित्रांनो, आजपासून आपण ही संतांच्या विचारांवर विश्वास ठेवायचा प्रयत्न करूया. आज 6 एप्रिल. संत हे चालते बोलते देवच आहेत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज या प्रवचनात एक गुपित उघड करतात, ते म्हणजे संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्रीराम जय राम जय जय राम. महाराजांकडे पाहिलं ना तर महाराजही आपल्याकडे क्षणभर पाहत असल्याचा भास होतो. गुरु एक असाला भला. श्रीराम जय राम जय जय राम.